नाशिकमधून बातमी समोर येते। नाशिकमध्ये कांदा खरेदीमध्ये महाघोटाळा झालाय। 24,749 टन कांदा गहाळ झालेला आहे। नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदी घोटाळ्याचा पर्दाफाश झालेला आहे। दक्षता समितीच्या अहवालामध्ये धक्कादायक अनियमितता उघड झाली आहे। पोर्टलवर दाखवलेली खरेदी आणि प्रत्यक्ष गोदामातील साठ्यामध्ये तब्बल 24,749 टन कांद्याची तफावत आहे। 48 खरेदी संस्थांकडून बोगस बिलांचा खेळ झाल्याचं चौकशीत समोर आलंय। शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कागदोपत्री खरेदी दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। दक्षता समितीने सलग 6 दिवस 48 खरेदी केंद्रांची झाडाझडती घेत पाहणी केलेली होती। अहवाल सप्टेंबर 2025 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह सहकार विभागाकडे सादर करण्यात आलाय। तब्बल 9 महिने उलटून सुद्धा दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये। सहकार विभागाच्या लाल फितीमध्ये अहवाल धूळ खात पडल्याची बाब समोर आली आहे। अनेक केंद्रांवर वजन काटे, सीसीटीव्ही, क्यूआर कोड आणि वाहन नोंदीच नसल्याचं निष्पन्न झालंय। प्रतिनिधी किरण ताजने फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। किरण, अतिशय धक्कादायक प्रकार आहे हा सगळा। विक्रांत, अगदी खरं, आपल्याला माहिती आहे की मागील काळामध्ये सुद्धा नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून शासकीय खरेदी झालेली होती। एकूणच कांद्याच्या संदर्भामध्ये नाशिकसह वेगवेगळ्या भागांमध्ये हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि तितकाच नाजूक देखील आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यकर्त्यांना देखील अनेकदा या सगळ्या कांद्याच्या प्रश्नी धक्का बसलेला असताना सुद्धा यामध्ये प्रशासनाकडून अद्यापही सुधारणा होताना दिसून येत नाहीये। शासनानं जी दक्षता समिती नेमलेली होती त्या समितीच्या माध्यमातून जो अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये धक्कादायक अनियमितता आढळून आलेली आहे। यामध्ये जवळपास 24,749 टन कांदा कशा पद्धतीने गहाळ झाला याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। तब्बल 48 खरेदी संस्थांकडून बोगस बिलांचा खेळ कसा झालाय हे देखील चौकशीत समोर आलेला आहे। आणि यामध्ये सप्टेंबर 2025 ला हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसह सहकार विभागाकडे दक्षता समितीने दिलेला होता। मात्र 9 महिने उलटून गेले, अद्यापही दोषींवर कारवाई झालेली नाहीये। सहकार विभागाकडनं लाल फितीत हा अहवाल धुळकात पडल्याचं या सगळ्या निमित्तानं समोर येतंय। अद्यापही या सगळ्या संस्थांवर कारवाई का होत नाही याची सुद्धा चर्चा आता या निमित्तानं होऊ लागलेली आहे। यामध्ये गिरणाकाठ शेतकरी उत्पादन कंपनी असेल, बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण संस्था असेल, पिंपळगाव बसवंत संघ संस्था असेल, यांसारख्या अनेक संस्थांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा संशय या समितीच्या अहवालामध्ये देण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे अनेक संस्थांवर केंद्रांवर वजन काटे नव्हते, सीसीटीव्ही नव्हते, क्यूआर कोड सुद्धा नव्हता आणि अनेक वाहनांची नोंदीच नव्हते। अनेक संस्थांनी तर आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन खरेदीचे व्यवहार केले ते या सगळ्या याच्यामध्ये समोर आलेले आहेत। काही ठिकाणी पोर्टलवर जास्त खरेदी दाखवण्यात आली, प्रत्यक्ष साठा कमी होता, तर काही ठिकाणी उलट चित्र होतं। कादळी लागलेला कांदा, कोंब आलेला कांदा, निकृष्ट दर्जाचा कांदा सुद्धा या समितीने खरेदी केलेला होता। त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा व्यवहार देखरेखी न होता ही संपूर्ण जी काही तफावत या सगळ्या याच्यामध्ये आढळून आलेली आहे। आता तरी काय नेमकी कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं खरं आहे। किरण, अतिशय धक्कादायक प्रकार आहे। कारवाई काय केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काय कारवाई केली जाते याकडे तुमचं लक्ष असू द्या। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।